श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे 9 गुरुवाराचे व्रत कसे करावे? इच्छापूर्तीसाठी करावे हे व्रत. स्वामी कृपा होईल. जाणून घ्या महत्त्वाची सूचना. कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून सुरुवात करता येते. 9व्या गुरुवारी उद्यापन करता येते. आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करूनच व्रताला आरंभ करावा. व्रत संकल्प फक्त पहिल्याच गुरुवारी करावा. सूर्योदयाच्या वेळी स्नान करून शुचिर्भूत व्हावे. दुपारी फळ आहार व दूध, उपवासाला चालणारे पदार्थ खावेत. संपूर्ण पूजा झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवून उपवास सोडावा. स्त्रियांच्या मासिक धर्म तसेच सोहेर सुतक असल्यास व्रताचरण करू नये. उपवास मात्र करावा. जेवढ्या गुरुवारी अशा कारणामुळे व्रताचरण करता न आल्यास तेवढे अधिक गुरुवार करून 9 गुरुवारची संख्या पूर्ण करून उद्यापन करावे. अति महत्त्वाच्या प्रसंगी प्रवास करावा लागला तरी उपवास सोडू नये. दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. मात्र हा गुरुवार गृहीत न धरता पुढील गुरुवारी व्रत करावे. व्रताच्या दिवशी एकादशी, महाशिवरात्र, अमावस्या आल्यास फक्त त्या दिवशी उपवास करावा. पाठ मांडू नये. तो गुरुवार गृहीत न धरता एक गुरुवार अधिक करून त्यानंतर उद्यापन करावे. शेजारी, नातेवाईक, मित्रमंडळी यांना सहपरिवार दर्शनाकरिता बोलवावे. हे व्रत कोणत्याही जाती धर्माचे स्त्री पुरुष, मुले मुली यांना करता येते. सपत्नी केल्यास अधिक उत्तम फळ मिळते. पूजेकरिता सुपारी, फळे उत्तम प्रतीची असावी. फुले, अगरबत्ती, धूप सुवासिक असावा. दिवा शुद्ध तुपाचा असावा. रात्री भजन, गायन, कीर्तन यापैकी कार्यक्रम ठेवता येतात. व्रताच्या दिवशी तसेच उद्यापनाच्या दिवशी दर्शनार्थ येणाऱ्या प्रत्येकास या पोथीची एक प्रत सप्रेम भेट म्हणून द्यावी. 9 गुरुवारचे व्रत पूर्ण होईपर्यंत कावळ्याला दहीभात द्यावा. मुंग्यांना चिमूटभर साखर ठेवावी. गाईला नैवेद्य द्यावा. कुत्राला पोळी द्यावी. गरिबाला शिजवलेले अन्न तुम्ही देऊ शकता. पूजेसाठी करावयाची पूजाविधी. जमिनीवर चौरंग ठेवून सभोवती हळदी कुंकुम वापरून रांगोळी काढावी. त्यामध्ये स्वस्तिक काढावे. त्यावर चौरंग ठेवून त्यावर भगवे किंवा पिवळे वस्त्र अंथरून त्यावर वडाचे पान पालथे ठेवून त्यावर गंध, अक्षदा, तुळशीपत्र ठेवून त्यावर स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. वडाच्या पानाचं देठ भिंतीकडील बाजूस करावं. आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गंध, अक्षदा ठेवून त्यावर गणपती पूजेकरिता सुपारी ठेवावी. डाव्या बाजूला घंटा ठेवावी. चौरंगाच्या शेजारी समई लावावी. सुगंधित अगरबत्ती, धूप लावावा. चौरंगाला एका बाजूला एक नारळ व पानावर विडा ठेवावा. पूजेसाठी लागणारे साहित्य. ताटात हळद कुंकू, अक्षदा, तुपाचा दिवा, कापसाची 2 वस्त्रे, स्वामींना पांघरायला भगवे वस्त्रे, गुळ खोबरे, 1 ताम्हण, तांब्या पळी, अष्टगंध, हिना अत्तर, उघळलेले चंदन, जानवं, विविध फुले. स्वतः आसनावर बसून कपाळी अष्टगंधाचा टिळा लावावा. फक्त पहिल्या गुरुवारी उजव्या हातात गंधयुक्त अक्षदा, पळीभर पाणी, तुळशीपत्र घेऊन आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करावा आणि ते पाणी ताम्हणात सोडावे. गणपतीचे ध्यान करून ओम गणगणपतये नमः, एकदंताय विघ्नहे, वक्रतुंडाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात असा मंत्र म्हणून गणपती पूजनाकरिता मांडलेल्या सुपारीवर 1 पळी पाणी, अष्टगंध मिश्रित जल अर्पण करून सुपारीला चंदन लावावे. हळद कुंकू वाहून दूर्वा, लाल फुले, बेल, कापसाची 2 वस्त्रे, जानवे, अक्षता अर्पण करून नमस्कार करावा. धूप, दीप, अगरबत्ती दाखवावी. तुपाचा दिवा ओवाळावा. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असे म्हणून गणपतीला नमस्कार करावा. घंटा वाजवावी. घंटेला हळद कुंकू, अक्षदा, गंध, फूल अर्पण करून अगरबत्ती, धूप दाखवावा. दीप ओवाळून घंटा वाजवावी आणि नमस्कार करावा. याप्रमाणे श्री स्वामी समर्थांचे 9 गुरुवाराचे व्रत तुम्ही करू शकता. 9 गुरुवाराचे व्रत पूर्ण केल्याने आपली जे काय इच्छा असेल, मनोकामना असेल ती पूर्ण होते.
जे संकट असतात, दुःख असतात, समस्या असतात त्या दूर होतात. स्वामींची कृपा होते. या व्रताचा लाभ होईल. टीप: 9 गुरुवारची पोथी केंद्रात मिळेल. श्री स्वामी समर्थ.